तर आपण पाहू शकतो पुण्यातली ही दृश्य आहे। पुण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने आंदोलन पुकारलं, तर त्या आंदोलनाच्या विरोधात आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। मात्र या आंदोलनाला गालबोट लागल्याचं आपण चित्र पाहू शकतो, कारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि पत्रकारांवर दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय। यामध्ये काही पत्रकार बंधू देखील जखमी झालेले आहेत। त्यामुळे भाजपचं हे कोणत्या प्रकारचं आंदोलन आहे असा प्रश्न आता विचारला जातोय। तर जे जखमी पत्रकार आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर असं आंदोलन बघितलेलं नाही अशी प्रतिक्रिया या जखमी पत्रकारांनी दिलेली आहे। आपण पाहू शकतो अतिशय निडरपणे हे पत्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फिरताना पाहायला मिळत आहेत। मात्र तिकडे भाजप आंदोलक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप या काँग्रेस समर्थकांकडून केला जातोय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पुण्यातली ही अतिशय धक्कादायक दृश्य आहेत। आताची लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही सामने स्क्रीनवर पाहत आहात। सकाळपासूनच भाजप आक्रमक झालेला आहे। आपण पाहिलं हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून विरोधक पाहू शकतो आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी दगडफेक केल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे, ज्यामध्ये काही पत्रकार बंधू देखील जखमी झालेले आहेत आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे देखील रक्तबंबाळ झाल्याचं आपण पाहू शकतो। काही महिला देखील या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या आहेत। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते नेते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन पुकारलंय। आणि या ठिकाणी या आंदोलनामध्ये या क्षणाला आपले प्रतिनिधी सागर अवघाड या ठिकाणी उपस्थित असल्याचं आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत असल्याचं आपण पाहतोय। आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे, नेमकं काय घडतंय त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात। सागर, आपण पाहतोय की भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि पत्रकारांनी देखील केलेला आहे। नेमकं काय घडतंय? नक्की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज सकाळी भाजपच्या वतीनं काँग्रेस भवन समोर आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता काँग्रेस चे जे पदाधिकारी आहेत जखमी झालेले ते सर्व कार्यकर्ते आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी चाललेले आहेत। धीरज घाटे आहेत, त्याचबरोबर महापौर आहेत, यांच्या समोर ही दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या समोर हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जोरदार घोषणाबाजी या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेली होती। दगडफेक करण्यात आलेली होती। काही पत्रकार असतील किंवा इतर लोक जे आहेत तेही जखमी झालेले आहेत आणि आता जर पाहिलं तर सर्व पदाधिकारी या ठिकाणाहून